नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि मी पुण्यातला एक असा शिवसैनिक दाखवला की जो उद्विग्न होता. वयाच्या 22व्या वर्षापासून ते आता एक 30-35 वर्ष शिवसेनेत तो काम करतो. आणि मग त्याने कंडोम वगैरे सारखे शब्द वापरले की आमचा निरोधासारखा वापर झाला वगैरे. पण राजकारण खरोखर लोकविलक्षण आहे. आणि काही लोक समाजसेवा करण्याच्या उद्देशानं, बरेच जण आपल्या पक्षप्रमुखावरती असलेल्या प्रेमामुळं राजकारणात राहतात, टिकतात आणि संघर्ष करतात. आणि तो इतका टोकाचा संघर्ष असतो की मला खरोखर या लोकांचं कौतुक वाटतं की अरे, अशी काय गोष्ट असते की ज्यामुळं तुम्ही इतकं सहन सगळं करत असता. सो आजपासून महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये मी जो शेवट करणार तिथपर्यंत हे जे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना मी तुम्हाला भेटवणार आहे. आणि आता राजू माझ्या बरोबर आहेत. राजू, तुम्हाला काय लोक मनसेचा राजू, मनसेचा राजू ना? तुमचं पूर्ण नाव काय? राजू जयसिंगराव जाधव. आणि वयाच्या कितव्या वर्षात तुम्ही काम करायला सुरुवात केली शिवसेनेत? मनसेमध्ये मी पक्ष स्थापनेपासून 2006. 2006 पासून मी शहराध्यक्ष होतो. 2012 पर्यंत मी शहराध्यक्ष होतो. त्या काळात मी अनेक आंदोलनं केली. जवळजवळ त्यावेळेला कोल्हापूरमध्ये परप्रांताचा विषय होता. नाही, पण ते तर मी सांग, ते तुम्हाला असं पोलिसांनी घेरून हो, कसं हो. कसं मारलं जरा सांगा बरं. त्यावेळेला परप्रांताचा मुद्दा होता. त्यावेळेला आम्ही राजानपुरीत परप्रांताची दुकानं आणि परप्रांतांना पिटाळून लावलेलं होतं. हं. त्यावेळेला एवढा मोठा दंगा झाला होता. मग फोडाफोडी पण झालेली होती. मग त्यावेळेला माझ्या पोलीस मागे इतके लागलेले, मग आमच्या आई वडिलांना, मुलांना घरात जाऊन बेदम मारहाण केली. आई वडिलांना? आई वडिलांना नेऊन आतच ठेवलं. भावाला मारलं, आमच्या मुलांना घरात घुसून मारलं. राजू जाधवच पाहिजे, राजू जाधव. शेवट मी हजर झालो. आणि ही गोष्ट बाळानंदगावकर साहेबांना पण माहिती आहे. मी 3 महिने अक्षरशः फरारी होतो. नदीकाठीला राहून आम्ही 28 जण ते तिथंच आंघोळ करायचं, तिथं 30 कपडे वाळत घालायचे. असं जवळजवळ 30 दिवस आम्ही केलं. शेवट मला इकडे हजर व्हायची पाळली. हजर झाल्यानंतर मला एखाद्या आरोपीला मारतात असं, एक तेजा पिक्चर मध्ये कसं दार लावून मारतात तसं मला जवळजवळ 25-30 जणांनी तुडवून मारलं. की पायावर तुडवूनच मारलं. म्हणजे पिक्चर काय म्हणतोय आपण, तुडवून मारतात. ही केस जी गेली माझी त्यावेळेला ती वडून बिडून गेली. पायावर हे केस तुमच्या अशी पोलिसांनी ओढले म्हणून गेले? त्यावेळेलाच ओढलेत ना, मारहाण केलेली. बघू. बापरे. त्यावेळेला हे मारहाण उपटून झाली. काढली? हो, त्या मारहाण होते. त्यावेळेला काय कसं होते, त्यावेळेला त्यांना पण ताप झालता. वरनं कुणी आदेश Pressure. दिलेला, प्रेशर होता पोलिसांच्यावर की राजू जाधवला. का तर 2-3 वेळा मी दंगे केलेले होते इथं मोठमोठे. किनी टोल नाका फोडलेला होता मी. आमच्या अखिल चित्रेंना त्यावेळेला मनसेत होते, त्यांना जबरदस्त नाही, मारहाण ते ठीक केली. आहे. तुम्ही पोलिसात हजर झालात. हो. मग काय केलं पोलिसांनी? माझा त्यांना वरनं प्रेशर होतं, राजू जाधवला काय पण करा, अटक करा, काय त्याला थांबवा. का तर कोल्हापुरात इतकं मनसेचं वातावरण होतं. 77 वार्डात 77 शाखा होत्या मनसेच्या. त्यामुळे सगळ्यांचं पित्त कळलं होतं की राजू जाधवला पहिला काय पण करून दाबायचा. पण त्यावेळेला मला तिने अक्षरशः आत घेतलं आणि सगळ्यांनी बघितले मला कसं मारलं, काय कसं मारलं. मारलं? कपडे काढून मारलं? कपडे नाही, असं खाली झोपवलं. झोपून पायावर माझ्या पोलिसांनी बूट ठेवले. इथे हे इथं हे काय सुजलेलं आहे की माझं अजून, हे सगळं वरती सगळं सुजलेलं. हे काय खरंच की राव. हे सगळं सुजलेलं आहे. हे त्यावेळेला माझ्या नसा तुटल्या त्या बूट ठेवून, आणि केस तोडलीत माझी ही सगळी. काय इथं बूट ठेवला? हो, इथं बूट ठेवली, इथं केस तोडली सगळी. मांडी होती, केस तोडली. हात म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या हात पद्धतीने बांधले? हात म्हणजे पायावर, त्याचा हात पायावर हातावर सगळे बूटच होते ना माझ्या. या हातावर एक बूट आणि या हातावर एक बूट. दोघा तिघांचे बूट होते, एकाचेच नाही. मग त्यावेळेला ती मारहाण केली. मग त्यावेळेला मी काय त्याचे काठीने मारलं? पायाखाली पट्टे मारत होते. पायाला असे तळव्याला? तळव्याला पट्टे मारत होते. डोक्यात पट्टे बसले माझ्या, पाठीवर बसलेले. याला माझा आमचा आत्ताचे जिल्हाध्यक्ष आहेत राजू इंडोरले, ते त्याला गवा आहेत, पोलीस पण गवा आहेत. ठीक आहे. हे किती काळ मारहाण सुरू होती? तरी जवळजवळ 15-20 मिनिटं मारत होती मला. काय त्यांना पण वरनं काय ते बर्डन होतं, हो राजू जाधवला काय पण करा, थांबवा. मग त्यावेळेला पोलिसांनी मी दोष देत नाही, कारण त्यांच्यावर जो नाही, पण राजू बर्डन मला सांगा, 2006 ला तुमचा पक्ष स्थापन झाला, हो. बरोबर ना? 2025 पर्यंत तुमच्यावर किती केसेस झाल्या? माझ्यावर आता जवळजवळ 40 ते 50 आसपास आहेत. आता त्यातल्या किमान 6 ते 7 राहिल्यात. का तर ती माझीच मिसेस वकील असल्यामुळे ते संपवत आहे. बरं आहे, तुम्हाला घरच्याला फीस द्यायची गरज नाही तर नाही. तुमची बायको श्रीमंत झाली. तरी पण किती पण ह्याच्या पुढे पण माझ्या केसेस होते. आज जे आम्ही आहे ते आमच्या राजसाहेबांच्यामुळे आहे. आज राजू जाधव म्हणत नाहीत, राजू जाधव म्हणायच्या आधी मनसे म्हणतात. ते सगळ्यात मोठा काय मिळवला. राज ठाकरेकडे असं? राजसाहेबांच्याकडे एकच आहे, राजसाहेबांच्याकडे विजन आहे. तरुण मुलांसाठी काही तर करायचं आहे. फक्त सत्ता नाही आहे,
आज सत्तेला भरपूर जण जातात इकडे तिकडे उड्या मारतात. नाशिक मध्ये दिली होती की सत्ता तुम्हाला? केलेलं आहे ना तिने, ते दाखवत नाहीत कोण. राजसाहेबांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो आम्ही आज पण आणि शेवट पण बरंच तो पण मी राजसाहेबांचा झेंडा घेणार. मला इथं कित्येक ठिकाणी ऑफर आलेत, प्रत्येक पक्षांच्या मला ऑफर आहेत, परंतु मी त्यांना एकच सांगितले, मी राजसाहेबांना मरस करून सोडत नाही. मला पद जे दिले आणि जे मान सन्मान, जे इज्जत सन्मान दिल्या मला माझ्या राजसाहेबांनी दिल्या. कधी भेटतात रे? कधी कोण राजसाहेब भेटतात? कोण तर खोटं बोलते राजसाहेबांच्या बद्दल? राजसाहेब भेटतात. मोबाईल आहे का तुमच्याकडे त्यांचा? आहे ना कुणाचा? राज ठाकरेंचा. राजसाहेबांचा मोबाईल पेक्षा राजसाहेबांचे फोटो प्रत्यक्ष जाऊन भेटतोय मी साहेबांना. दाखवा. बरं, ठीक आहे. दाखवतात. ते फोटो काढा तुम्ही. पण तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला तडीपार केलं. हो, तडीपार केलं मला. 1 वर्ष मी सांगलीत होतो. विश्रामाला माझ्या सह्या आहेत तिथं. तडीपारची नोटीस काय म्हणून आली? कित्येक माझ्याकडनं दंगे झाले. किनी टोल नाक्याचं झाला, मी आंदोलन कित्येक केली. किनी टोल नाक्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला. कोल्हापुरातल्या रस्त्या कित्येक आंदोलन केलीत. मटका, जुगार, दारू सगळ्यांच्यावर मी आंदोलन केली. त्यामुळे 2 नंबरवाल्यांचा पण माझ्यावर डाव होता, सगळ्याचा होता. खरं मी भ्यालेलं नाही का? मला माहिती आहे माझं काम प्रामाणिक आहे. मी 19 वर्षात कुठल्याही उमेदवाराचा, कुठल्याही आमदार खासदाराचा रुपया खाल्लेला नाही, रुपया घेतला नाही. छाती टोकवली या चौकात बोलतो. वाव वाव रे वाव. असा कार्यकर्ता पाहिजे राव राजू. पण मग तडीपारीत नोटीस आली, कधीची गोष्ट आहे? आता झाली की त्याला जवळजवळ तुम्हाला 2006 पासून मला 2017 पण नुसत्या बाहेरच काढत होते कोल्हापुरात ना, ठेवायचं नाही तिथं. आणि आज पण राजू जाधव कसं होते, कामाने भारी पडतोय म्हणून राजू जाधवला दाबायचं चाललंय. खरं राजू जाधव दाबणाऱ्यातला नाही. आता उमेदवार नाही ना तुम्ही? मी उमेदवार नाही. नाहीतर लोक आम्हाला म्हणाले असं साला राजू जाधव तुम्ही इंटरव्ह्यू केला की याच कारणामुळे. मी आता उमेदवार नाही. आमच्या पक्षाचा एकच उमेदवार आहे, राजू जंडोले. परंतु तुम्हाला एक सांगतो, राजसाहेबांच्या बद्दल का आहे हे महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना माहिती आहे की राजसाहेबांना सगळ्यांना चान्स मिळाला. राजसाहेबाला पण एक दिवस आमच्या चान्स मिळणार, आम्हाला गॅरंटी मिळाला होता त्यांना 2009 ला. कष्ट केलं नाही त्यांनी. 13-14 आमदार निवडून आले होते. राजसाहेबांनी कष्ट केलं नसतं तर 14 आमदार आले नसते. आमच्या राजसाहेबांच्यावर जे आरोप करतात, पवार साहेब म्हणतात उशिरा उठतात ते म्हणून. आता एवढा उशिरा उठून नाही काय उठून, आम्हाला काम दिलेलं आहे ना, आम्ही काम करतोय ना. लवकर राजसाहेब उठून काय करणार? महाराष्ट्रात आम्ही फिरणार आहे पदाधिकारी जर पळणार असला तर राजसाहेबांनी उठायची गरज काय? पवार साहेबांचे पदाधिकारी पळत असतील हो. आम्ही आमच्या राजसाहेबांनी आम्हाला दिले पद, आम्ही काम करतोय समाजात. त्यामुळे राजसाहेबांच्या बाबतीत आम्ही स्पष्ट सांगतो, आम्ही किरडीवर जरी झोपलो तर आमच्या राजसाहेबाचा झेंडा घेऊनच आम्ही झोपणार. शिर्डीवर जरी हो, आम्ही राजसाहेबाला सोडला नाही. काय गरज आहे? पैसा कुणाला पाहिजे? कोण वर घेऊन गेले काय? कोण घेऊन गेले काय? पैसा इथंच ठेवायचा आहे, सगळं इथं ठेवायचं आहे. नाव तुमचं आणि एकनिष्ठपणा पाहिजे. राजू सांगू आम्ही ह्याला वेड म्हणतात, वेड. आम्हाला वेड म्हणा, खरं राजसाहेबांच्यामुळे आम्ही आज समाजात इज्जतीने मान सन्मान आहे हे सगळ्यांनी बोलायला पाहिजे. सगळ्यांनी बोलायला पाहिजे राजसाहेबांच्या बद्दल. का आज जे सोडून जातात ना इकडं तिकडं उड्या, आता आमचंच पुण्यातले जयराज लांडगे गेले. मी 18 वर्ष राजसाहेबांच्या होतो. आता मला भागाचा विकास आठवला. भागाचा विकास आठवला असता तर सर्किट हाऊसला दारू पीत बसला नसतात रात्री 1-1 पर्यंत. राजसाहेबांनी तुला पद दिलेलं होतं. कोण व्यक्ती मला माहित नाही. मी बोलतो ना, जयराज लांडगे आमचा संपर्क प्रमुख. आज राजसाहेबांनी म्हणतोय विकासासाठी मी अजित पवारांच्याकडे गेलो. विकासासाठी नाही, तुझ्या फायद्यासाठी. आणि तुला तिथं प्रभाग. मला सांगा, तुम्ही मनसेचे पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय आर्थिक फायदा झाला नाही का? 1 मिनिट. माझी स्वतःचा व्यावसायिक पहिला धंदा आहे. मला काय व्यवसाय? माझा केबल मोठा धंदा आहे. जवळजवळ 500,000 रुपये कनेक्शन आहे. माझं घर चांगलं चालते. काय, मला 3 भाऊ आहेत. आणि मी आजपर्यंत 30-35 वर्षात मग मुन्ना माडिक असून दे, नाही सगळे इथले खासदार असून दे, आमदार असून देत, राजू जाधवला चांगलं ओळखतात मनसे म्हणून, सगळ्यांना मदत केल्या. खरं कुणाचाही चहा पिलेला नाही मी, छाती टोकपणे बोलतोय. कुणाचाही जेवायला सुद्धा गेलेला नाही 30-35 वर्षात. फक्त एक राजू आणि राज ठाकरेंची पहिली भेट कशी झाली? 2006 कशी झाली? 2006 आमचे जिल्हाध्यक्ष उदय पवार होते. त्यांच्या माध्यमातून पुण्यात राजसाहेबांचे जे राजगड आहे तिथे माझी झाली. आणि राजसाहेबांच्यावर आम्ही प्रेम पहिल्यापासूनच करतोय. एखादा अनुभव जो राज ठाकरेंचा तुम्हाला अजूनही आठवतो? नेहमी वाटतं की मला राजसाहेबांचा अनुभव, कोल्हापुरात आम्ही स्वागत केलं त्यावेळेला प्रचंड मॉप होता. आणि 77 वॉर्डातल्या 77 शाखापासून मॉप होता माझा. आणि राजसाहेबांच्या आडवं आम्ही प्रेमानं राजसाहेबांच्यावर आहे. गाडीच्या आडवं गेलो तर राजसाहेबांच्याबद्दल काय बोललं जातं? अरे हा एकेकोर आहे. एकेकोर नाही, राजसाहेब आमचा रागीट आहे तर प्रेमळ आहे. हे पण जे गोड बोलतोय तो ढोंगी असतोय. आमचा राजसाहेब रागीट आहे का प्रेमळ आहे? त्या दिवशी राजसाहेबांनी गाडीतून उतरून माझा बुके घेतला आणि माझ्या डोक्यावर हात पुरला. बाद झालं ना. हे कुणाला मिळते प्रेम?
राजसाहेबांसारखा माणूस नाही हे छाती टोपणी सांगतो. आणि एक दिवस आमच्या राजसाहेबांची सत्ता येणार, सत्ता आमची कधी बनवून देत तर राजसाहेबाला मी सोडणार नाही. आता हा राज ठाकरे तुमचा हा मुलाखत बघणारच आहे, ते बघतील. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचं आर्थिक किती नुकसान झालं? नुकसान त्याच्यापेक्षा बघा, नुकसान प्रत्येकाचं होते. माझं नुकसान जरी झालं तरी काय झालं पण? काय होते की नुकसान. काय झालं? माझं काय जरी किरकोळ जरी नुकसान झालं तर राजसाहेबांकडे सगळं गेलं तरी चालतंय, कारण मी राजसाहेबाला सोडत नाही. होऊ आणि नुकसान. आता माझ्यावर किती टोल नाक्याची पण केस आहे, तो फोडला होता मी. शिक्षा लागली नाही ना? त्यावेळेला 27 दिवस मी हातच होतो. पहिला 3 महिने होतो. एकूण किती दिवस जेलमध्ये? मी जवळ 5 ते 6 महिने जेलला होतो. असं कंटिन्यू 15 दिवस, 10 दिवस, महिना, आणि 3 अशी महिने. मारहाण किती वेळेला झाली? मारहाण काय, ज्या वेळेला गावल त्याला मारतातच की. आम्हाला सण झाले, सवय झाली ती. राजसाहेब शरीराला सवय झाली. कर्नाटकच्या गाड्या ज्यावेळेला आम्ही हायवेला फोडल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांनी बदाबदा मारलं तिने. मग तो राग आम्हाला होता म्हणून आम्ही गेलो. हे राज ठाकरे दाखवा ना ते. हा कधीचा प्रसंग आहे? आता जस्ट आहे 4 महिन्यापूर्वीचा. मग आमच्या राजसाहेबबद्दल का बोलतात? असं किती फोटो आहेत तुमच्याकडे राज ठाकरे? राजसाहेब 2006 पासून मी जेवढे आहेत राजसाहेबांचे प्रत्येक फोटो आहेत. किती नंबर ऑफ फोटो किती या द्या. तुम्हाला सांगतो, राजसाहेबांना ज्या जेवायला गेले त्याला राजसाहेबांना जे आवडत नाही ते मी करत नाही. जसं की काय आवडत आहे? राजसाहेबांना कसं आहे, तुम्ही फोटो करण्यापेक्षा तुम्ही काम करा आणि पक्ष वाढवा. फोटो काय मी तुमचाच आहे. एकेकांनी काय झाले, उठायचं सुटायचं राजसाहेबांच्या जवळ जायचं. अरे काम करा ना. राजसाहेब फोटो तुम्हाला आपोआप देतात. काम केल्यानंतर तुम्हाला कोण नाही म्हणा. आणि राजसाहेबांचं म्हणणं काय, तुम्ही इथं येण्यापेक्षा भागात आपला पक्ष वाढवा, जनतेची कामं करा. जनतेची कामं करा, आपोआप आपला पक्ष वाढतो. मग ब्ल्यू प्रिंट काय काढणार होते राज ठाकरे? काढलेले आहेत, तुम्ही सादर केलेले आहेत. काय झाले, ह्या महाराष्ट्रात खऱ्याला न्याय नसतोय, जरा वेळाने मिळतोय. खरं जनतेला, सामान्य नागरिक, सगळे सामान्य नागरिक आज राजसाहेबांच्यावर आहेत. एवढंच उद्धव सांगतो. ठाकरे बद्दल काय म्हणतो तुमचं? उद्धव ठाकरेंच्या बद्दल आमचं मत काय नाही. ती भाऊ भाऊ एकत्र राहिल्यात, उलट आम्हाला आनंद आहे. आणि महाराष्ट्रात ही दोघं एकत्र पाहिजेच. मी बोलत नाहीये, आज कोल्हापुरातली नागरिक पण बोलतात, अख्ख्या अशा महाराष्ट्रातली नागरिक पण बोलतात, भाऊ भाऊ ही एकत्रच पाहिजेत. जसं मी बाळासाहेबांचा त्यावेळेला 18 वर्षाचा होतो मी, आज मला 56 चालू आहे, 57 चालू होणार आहे. मी त्यावेळेलापासून बघतोय बाळासाहेबांनी, आमचे भाऊजी मनसे तिथले शिवसेने सैनिक आहेत. महाराष्ट्रात ठाकरे घरांची सत्ता तरच महाराष्ट्र वाचणार, ही गॅरंटी आमच्या भाऊजींनी दिली. आणि आज पण सांगतो, महाराष्ट्रात ठाकरे घराण्याची सत्ता पाहिजे. आणि हे आम्ही छाती ठोकून सांगतो. राजू, तुम्ही फार एकांडीशिलेदार आहात. आणि राज ठाकरे बद्दल बोलताना जे स्फुल्लिंग त्यांच्या चेहऱ्यावरती ऊर्जा येते, आणि हे फक्त मी मनसेच्याच कार्यकर्त्याचं सांगणार आहे. किंवा आता हे तर मला अपघाताने इथे भेटले, कारण आमचा एक शो होता. त्या शोच्या आधी मला लक्षात आलं की असाच एक कार्यकर्ता आहे जो मला परवा पुण्यामध्ये भेटला. आणि बाळासाहेबांवरती प्रेम करणारे असंख्य लोक, तसंच भारतीय जनता पार्टीचे पण कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे पण असतील. हे जे लोकविलक्षण कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांची ही एक मालिका आहे. नांदगाव साहेबांच्या बोलायला तो आता तो नांदगावकर एक आणखी पुन्हा एक वेगळं रसायन आहे, नाही? बाळा नांदगावकरांनी तुम्हाला ज्यावेळेला आम्ही वॉन्टेड मध्ये होतो त्याला राजसाहेब धामधुमीच्या काळात राजसाहेबांच्या केसेस भरपूर जाईत होत्या तरी पडत होत्या. नांदगाव साहेबांनी त्यावेळेला, आम्ही अशा या प्रकारात होतो, एकच शर्ट घालून 28 दिवस फिरत होतो. त्याला राजसाहेब बाळा नांदगावकर साहेब आमदार गटनेते होते. आणि मुंबईतल्या त्या आमदार निवासला तिथं आम्ही गेलो, साहेबांना सांगितलं असं असं झालं. थोडं आम्ही कार्यकर्ते नांदगाव साहेबांच्या समोर गेल्यानंतर आम्हाला वाटलं साहेब काय बोलणार. नांदगाव साहेबांनी राजसाहेबांना कट्टर शिलेदार म्हणून आम्ही आयुष्यभर का मानणार. स्वतः आमदार असताना, आमदार गट नेते असताना घरला गेले आणि आम्हाला वॉन्टेड मधल्या मुलासनी त्यांनी झोपायला दिलं. का तर पक्षासाठी हाल भोगतात. अशा नेत्याला पण आम्ही का विसरू. आणि खरोखर राजसाहेबांचा कट्टर कडवळी प्रामाणिक असेल तर नांदगाव साहेब. थांबूया आपण इथे. अशी लोकविलक्षण कार्यकर्त्यांची फौज तुमचा पण आहे का? किती वर्षापूर्वी? आता मनसेच आहे का तुम्ही? हे अशी लोकविलक्षण माणसं आणि महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी उपयोगाला येतात. म्हणून थांबूया आपण. माझा सहकारी विशाल पुजारी सर, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.